नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ज्या होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आहेत त्या संदर्भात आपण बातचीत करतोय. प्रामुख्याने शहरामध्ये जे प्रॉमिनंट उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार, त्यांच्याशी चर्चा करतोय. त्यांचं शहराबद्दलचं विजन काय आहे, ते ज्या प्रभागातून उभे राहणार आहेत तिथल्या समस्या काय, त्याच्यावरती उपाय काय, राजकारणाबद्दल त्यांचं मत काय आहे, राजकारण कसं आहे, कसं असायला पाहिजे, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. आज प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस, आता ते त्याच्यामध्ये प्रमुख सरचिटणीस, त्याच्यामध्ये संघटन मंत्री वगैरे असा काही विषय असतो, त्यांना आपण पाचन केले. मनुष्यवरजी शेडगे. मनुष्यवरजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मनुष्यवरजींची ही तिसरी पिढी आहे भाजपमध्ये, म्हणजे निष्ठावंत वगैरे हा विषय बाजूला ठेवा, तिसरी पिढी आहे. त्याच्यातून लक्षात घ्या की त्यांचं योगदान किती आहे. विद्यार्थी दशेपासून ते भाजपमध्ये आहेत. चिंचवड गावामधील एक शेडगे कुटुंब प्रख्यात कुटुंब आहे. पूर्ण सोशल आहे. राजकारण असं तसं राजकारणाचे जे राजकीय पठडीतले आपण जे नाव म्हणतो तसं तर ते नाव नाहीये. भाजपच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचं नाव असतं. त्यांचे पिताश्री ज्ञानेश्वरजी, पैलवान ज्ञानेश्वरजी शेडगे यांनी सुद्धा निवडणूक लढवली. त्यांचे चुलते शिवाजी शेडगे दिवंगत आहेत, त्यांनी सुद्धा चिंचवड गावामधून निवडणूक लढवली. कामगार क्षेत्रामध्ये त्यांच्या वडिलांचं, चुलत्यांचं, तिघांचे काम आहे. टाटा मोटरची जी असोसिएशन, टेल्को कामा एम्प्लॉई युनियन, त्या संघटनेचे अध्यक्ष त्यांचे काका सुद्धा होते आणि त्यांचे वडील सुद्धा होते. त्याच्यामुळं सामाजिक, राजकीय, कामगार सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. मोरेश्वरजी आता भाजपच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी जी आहे त्याचा एक प्रमुख चेहरा आहे. शत्रुघ्न गाठे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या खालोखाल मोरेश्वरजी संपूर्ण. मोरेश्वरजी, मला सांगा, पिंपरी चिंचवडचं राजकारण नेमकं तुम्ही कसं पाहता? खरं आता नुकतेच प्रभाग जाहीर झाले, त्यानंतर सोडत झाली आणि आता याद्यांचा जो घोळ घाललेला दिसतोय, मी खरं सांगतो तुम्हाला, आज तुमच्याच व्यासपीठावरून सांगतो, याद्यांचा बऱ्यापैकी घोळ झालेलाच आहे. असा कुठला प्रभाग नसेल की त्याच्या बॉर्डरवरची काही नावं तिकडे गेलेत, काही नाव इकडे आलेत. आम्ही सगळे नगरसेवक, म्हणजे आमचे सन्माननीय शहराचे अध्यक्ष शत्रुबापू काटे असतील, आमचे आमदार महिदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमितजी गोरखे, आमदार उमाताई खापरे, हे सगळेजण आपापल्या भागातील नगरसेवकांना, प्रमुख कार्यकर्त्यांना सांगतायत की तुम्ही आपापल्या भागातल्या प्रभागातील याद्या चेक करून, कुठल्या आणि शेजारची यादी चेक करून कुठली नावं इकडे तिकडे गेली असतील ती नावं काढा. असं वगैरे आता सध्या आमचं गेले 3-4 दिवस काम चाललंय. त्याच्यामुळे शहराचं जे राजकारण आहे, आत्ता जर फील्डवर जर कोण काम करतंय तर ते भारतीय जनता पार्टी प्रॉपर फील्डवर काम करत आहे. बरं. आणि भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे कामाची, म्हणजे 365 दिवस हा पक्ष सातत्याने काम करत असतो. बरोबर. आम्हाला प्रदेशातून असेल, राष्ट्रीय स्तरावरून असेल, सातत्यानं काही ना काही उपक्रम, कार्यक्रम येत असतात. उदाहरणार्थ, आता एक मोठं आपण युद्ध जिंकलं किंवा पाकिस्तानला आपण ज्या पद्धतीने आता नामोहरम केलं, ऑपरेशन सिंदूर, तर त्याच्यासाठी आपले त्यामधले जे सैनिक लढले किंवा आपली जी आर्मी, त्यासाठी त्यांना मानवंदन देण्याकरिता तिरंगा यात्रा या शहरामध्ये काढण्यात आली. त्यानंतर ज्या आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहेत, त्यांचं संपूर्ण देशभर मोठं काम उभं आहे. त्यांची त्रिशताब्दी वर्ष होतं, तर त्यानिमित्त सुद्धा हजारो कार्यक्रम या चिंपरी शहरामध्ये झाले. त्यानंतर असे सलग कार्यक्रम येत गेले. मग सेवा पंधरवडा असेल, आमच्या प्राणी-प्रधानांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त उपक्रम आले गेले. असे काही ना काहीतरी कार्यक्रम प्रत्येक 7-8 दिवसाला असतो. प्रत्येक महिन्यामध्ये मन की बात असतो, म्हणजे तोही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना दाखवा, अशा पद्धतीचा आम्हाला वर्ण आदेश असतात. त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही अशी एकमेव संघटना आहे की जी 365 दिवस सातत्याने काम करत असते. आमची एक रचना आहे काका, ज्यामध्ये आम्ही बूथ स्तरावरती आमचे कार्यकर्ते काम करतात, आमचे प्रभाग स्तरावर काम करतात, मंडल स्तरावर काम करतात, जिल्हा स्तरावर काम करतात. म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी मतदान असतं त्या मतदान केंद्राला आम्ही शक्ती केंद्र म्हणतो आम्ही, आणि त्या शक्ती केंद्राच्या हाताखाली 5 किमान बूथ असतात. तर त्या शक्ती केंद्र प्रमुख हा त्या भागातलं ते काम बघत असतो. तर बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, त्यानंतर पन्ना प्रमुख हा काय प्रकार असतो, तो पण एक. हो, पन्ना प्रमुख सुद्धा, यादी चाळायची, म्हणजे यादीचं वाचन करायचं. शक्ती केंद्र प्रमुख काय करतो, सगळ्यांना असं बसवतो बूथ प्रमुख आणि त्यांना म्हणतो यादी चाळा.
ती यादी चाळायची. मग त्या यादीमध्ये जे एक पेज असतं ते एक पेजवर तरी एक आपला माणूस असला, परिचयाचा, आपला कार्यकर्ता, तो आपल्या ओळखीचा असला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या संपूर्ण पेज मधल्या त्या भागातल्या लोकांना संपर्क करेल. तसं एका यादीमध्ये आता आमची 21 जणांची समिती आहे एका यादीमध्ये, आणि त्याचबरोबर आम्ही एका पेजवर एक कार्यकर्ता शोधून काढतो. मग समजा परिचयातलं घर असेल, जे भारतीय जनता पक्षाला मानणार असेल, किंवा जर समजा कुणाचाच परिचय नाही समजा एखाद्या कागदावरती, तर आम्ही जाऊन त्यांचं काहीतरी काम करून त्यांची ओळख काढून त्यांचा परिचय करून. ही सगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या सुरू आहेत आता? सुरू, ह्या ऍक्च्युअली वर्षानुवर्ष सुरू आहे. बरं म्हणजे वर्षानुवर्ष सुरू आहे. पण निवडणुकीची अशी तयारी तुमची. पण तुमचा समोरचा जो पक्ष आहे प्रबळ, तो नेमका कोण आहे तुमचा शत्रू? कोण? आता भाजप हा सत्ताधारी केंद्रात, राज्यात, इथे भाजप सत्तेवर आहे. आता निवडणूक लढायला चाललंय तुम्ही, रणांगणात मध्ये चाललं, शत्रू कोण आहे तुमचा? खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही जर कोरोनाचा कालखंड बघितला असेल तर कोरोनाच्या कालखंडामध्ये एकच पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला लोकांमध्ये किंवा जनतेची सेवा करताना दिसले असतील, ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे. तिथून तर आतापर्यंत बघसाल तर फील्डवरती फक्त मला भारतीय जनता पार्टी दिसते. भारतीय जनता पार्टीच्या समोर कोण उभा आहे इतका ताकदवर मला असं कोणी दिसतच नाहीये. कारण 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची संख्या 36 आहे. तुम्हाला सांगतो येणाऱ्या 2026च्या निवडणुकीमध्ये ही 36 वर नाही 10 वरती येईल बघा संख्या. का बोलताय? त्यांचे बघा ना काय होतंय. म्हणजे 100% भाजप तुमचं स्वप्न थोडक्यात. अबकी बार सोपार किंवा अबकी बार. भाजपच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आहे, शिंदेची शिवसेना पण आता भाजपच्या विरोधात चाललेली आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात. या शहरामध्ये अजित पवारांचं नाही म्हटलं तरी 2017 पर्यंत तुमची सत्ता येण्यापूर्वी वर्चस्व होतं. अजूनही जे दबदबा असलेले 5-50 नगरसेवक आहेत ज्यांची नावं घेतली जातात ते त्यांच्याकडे आहेत. मग तुम्ही एकतर्फी एवढं कसं काय चालणार? मुळात आदरणीय अजितदादा पवार आणि 2014ची 19ची जी मोदी लाट आपण म्हणतो ती लाट आता ओसरत चालली असं म्हणतायत. मुळात अजितदादा पवार हे माहितीतले चांगले आणि महत्वाचे घटक पक्ष तुमचा नेते ते. त्यामुळे मी त्यांचा पूर्ण आदर ठेवून सांगतो तुम्हाला की जसं तुम्ही म्हटलात 5-50 आहेत, तेवढे 50 त्यांच्याकडे. त्यांचे 36 नगरसेवक ते तोडे तुमच्या, त्यातले किती राहतील सोबत त्यांच्या? अच्छा, म्हणजे तुमच्याकडे येणारे सगळे किती राहतील त्यातले? असा पण विषय आहे ना. तुम्ही आतापर्यंत समोर काही शिल्लक ठेवायला तयार नाही. आणि दुसरा एक मुद्दा मी सांगतो, हा झाला एक पहिला मुद्दा. दुसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणालात की मोदींची लाट ओसरते. मी तो मुद्दा तुम्हाला मी पूर्णपणे तुमचा मी खोडून. आता 240 पर्यंत लोकसभेला आले, पूर्वी तुमचे अगदी 3-3.25 पर्यंत दिलं होतं. आपण पिंपरी चिंचवड पुरतं बोलूयात ना. पिंपरी चिंचवड मध्ये एकदा आपलं बोलणं झालं होतं, तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या वेळेस. तर तुम्ही म्हटलेत बघा थोडंसं मला अवघड वाटतंय चिंचवड पिंपरीतनं. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, बाकी मला माहित नाही पण या शहरामध्ये चिंचवड विधानसभेतनं 75,000पेक्षा जास्त लीड हे श्रीरंगाप्पांना मिळालं. इकडनं सुद्धा लीड त्यांना छान मिळालं. आणि त्याचबरोबर विधानसभेला सुद्धा आम्हाला आमच्या तिन्ही उमेदवार म्हणजे माहितीतले किंवा जर तुम्ही भोसले चिंचवडचा जर विचार केला, हे दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून आले. त्यामुळे इथली लाट ओसरली, उलट मोदीजींची अजून लोकप्रियता वाढत चाललेली आहे. ही लाट कधीच ओसरणार आहे, कारण या शहराचा जो डीएनए हा कामगारांचा डीएनए. म्हणजे तुम्ही उल्लेख केला टाटा मोटर्सचा, टाटा मोटर्सचा संप असेल किंवा बजाजचा संप मोडून काढण्याचा विषय असेल किंवा इथली कामगारांची जी युनियन्स आहेत त्या दाबण्याचा विषय पूर्वी केला गेला. त्यामुळे ह्या कामगार नगरीमधून कधीच, इथं पूर्वी बारामती होतं, शरदराव साहेबांना कधीच या ठिकाणी लीड मिळाला नाही. म्हणजे एक सर्वसामान्य घरातल्या असल्या अजित पवारांना मिळतो ना. अजित पवारांची सत्ता त्यांनी सलग 92 पासून आतापर्यंत सत्ता. काय होतं अजितदादांचं, ज्यावेळेस अजितदादांना विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल तर लीड मिळवता नाही आलं, परंतु त्यांच्या लोकांना ते कॉर्पोरेशनला नेहमी जिंकायचे कारण होतं. कारण स्थानिक लेवलला जे स्थानिक भूमिपुत्र असायचा त्याचा, म्हणजे गावाला ज्याला म्हणतो आपण, त्यांचा तिथल्या भागामध्ये जनसंपर्क मातीशी जोडलेले नेते असायचे. त्याच्यामुळं साहजिक आहे ते अजित पवारांना मतदान होत नव्हतं, तर त्या जो कार्यकर्ता खाली फील्डवर काम करतो तो त्याला व्हायचं मतदान. तुम्ही ते सगळे भूमिपुत्र आता तुमच्याकडे येत आहे. मग त्यांच्या लक्षात आलं ना की जर आपल्याला या देशाचा विकास करायचा असेल किंवा या राज्याचा विकास करायचा असेल आणि या शहराचा विकास करायचा असेल,
त्यामुळं त्यांनी असं ठरवलं असेल असं मला वाटतं की आपण एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये जावं आणि प्रचंड प्रखर राष्ट्रभक्तीचा विचार असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जाऊन काम करावं असं त्यांना वाटलं असेल म्हणून ते आलेत ना आमच्याकडे. नाही, आता आपण राष्ट्रीय याच्यावरून फक्त स्थानिक पातळीवरती बोलू. अजित पवार हे आता तुमच्याकडे तुमच्या बरोबर लढणार आहेत का स्वतंत्र लढणार आहे? तुमच्या काय वरती चर्चा झाली असेल ना? तुम्ही 128 जागांवरती तयारी करताय, तुम्ही स्वतःच्या बळावरती लढणार असं जवळपास वरती जाहीर केले. अजित पवार म्हणतात स्वबळावर लढणार, तरी सुद्धा मतदानातून युती होणार 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 अशा घोषणा होतात. युतीची तुम्हाला गरज आहे? भारतीय जनता पार्टीची 128च्या 128 जागांवरती खूप चांगली ताकदीनं तयारी सुरू आहे. परंतु शेवटी आमचे वरिष्ठ जे निर्णय घेतील त्याच्यावर सर्व डिपेंड आहे. समजा वरचे म्हणजे आमच्या शहरातले प्रमुख नेते म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष शत्रुबापू काटे असतील, आमचे 4 आमदार असतील, आमचे माजी खासदार आहेत, आमचे माजी आमदार हे आणि वरचे प्रदेशाचे नेते यांच्या जेव्हा बैठकांमधून जे ठरेल त्यातून ते पुढे येईल. त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही. तेच ह्याच्याबद्दल चांगलं पक्क असं काही बोलू शकतात. तुम्ही राष्ट्रवादी फोडणार, तुमच्याकडे येणार असं काहीतरी तुमचं चाललं होतं? आम्ही फोडतच नाही कुणाला. तेच कंटाळलेत. ते किती लोक आहेत असे? भरपूर लोक आहेत. तरी काय 1 2 3 4 5 6 कोण माजी नगरसेवक आहे, महापौर आहेत, चेअरमन आहे, कोण अशीच यादी आहे? होय. अरे बापरे. धक्का बसला. त्यांचे निरोप येत आहेत म्हणजे आतापर्यंत आमच्या माननीय जिल्हाध्यक्षांकडे, आमचे माननीय. पण अजित पवारने सगळं थांबवलं ते म्हणे, त्या लोकांना आश्वस्त केलं आणि थांबवलं असं म्हणतात, तरी सुद्धा तुम्ही म्हणता येणार म्हणताय. आता ते त्यांचे निरोप येतात ना, आम्हाला हे करा ते करा, तुम्ही ऍडजस्ट करा. हा पुढचा विषय झाला. तुम्ही ज्या प्रभागातून लढणार आहात, म्हणजे थोडक्यात चिंचवड गाव प्रभाग, नेमका तो प्रभाग त्याच्याविषयी आता संपूर्ण पिंपरी चिंचवडचा चेहरा म्हटल्यावरती चिंचवड नाव पहिलं येतं समोर. चिंचवड हे सांस्कृतिक संपूर्ण तिथं वैभव फार मोठं आहे. चापेकर स्मारक काय किंवा मुरळी संजीवनी समाधी काय वगैरे. तिथं डेव्हलपमेंट, तिथे नेमक्या समस्या काय? चिंचवड गावामध्ये तुमची अख्खी 3-4 पिढ्या त्याच्यात आहेच. जरी तुम्ही कासार साईचे असलात तरी चिंचवड गाव तुमचं मूळ आता ती कर्मभूमी तुमची ती आहे. तिथल्या समस्या काय आहेत? खरं तर चिंचवड हे भूआयामी असं क्षेत्र आहे. मग ते आध्यात्मिक आहे. मोरया गोसावींची तिथं संजीवन समाधी आहे. ते चापेकरांचं त्या ठिकाणचं स्थळ आहे. मग त्यामुळे त्याला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी काळभैरवनाथाची म्हणजे 700-800 वर्षापासून तिथे मंदिर आहेत. काळभैरवनाथ मंदिर असेल, मारुतीचं मंदिर असेल, त्यामुळं तिथं त्याला एक स्थानिक ह्याचा सुद्धा आहे, त्याला एक गंध आहे. त्यामुळे आणि शिवाय टाटा मोटर्स कंपनी आहे, एस्केप कंपनी आहे, त्यामुळं कामगार क्षेत्राचा सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यामुळं चिंचवड हे सर्व क्षेत्रांमध्ये तुम्ही त्याला हे करू शकता. दुसरं असं की जसं तुम्ही म्हणालात की चिंचवडमधल्या मुळात समस्या काय आहेत, तर चिंचवडमध्ये तशी आमच्याकडे 1-2-3 समस्या आहेत का? तर आहेतच. त्यातली सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे की पार्किंगची समस्या फार मोठी आहे. की कारण चिंचवड हे चांगली मोठी बाजारपेठ आहे, चिंचवडमध्ये मोठी मंडई आहे. चिंचवडमध्ये चापेकरांच्या जो आता त्या ठिकाणी मोठं स्मारक उभं आहे, त्या स्मारकाला भेटण्यासाठी लोक बाहेरून येतात. त्याच्यानंतर तिसरं आहे की मोरया गोसावींच्या दर्शनाला लोक येतात. आता उत्सव आहे पुढच्या आठवड्यात. गावठाणमधून जायला रस्ता फार छोटा आहे. ते शेवटी काय की छोट्या गल्ल्या होत्या तिथं, त्या पद्धतीचं तिथे सगळ्या म्हणजे आपल्या म्हणजे म्हणतो ना आपण त्याला छोट्या गल्ल्या होत्या. मग त्याला जेवढं डेव्हलप करता येईल तेवढा करायचा प्रयत्न या आताच्या काळात झालाय. तुम्हाला सांगतो की आश्चर्य वाटेल की महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर त्या ठिकाणी ज्या ड्रेनेजच्या लाईन टाकल्या होत्या त्या आता बदलल्या गेल्यात. अरे बाप. म्हणजे आता आमच्याकडे जे 86 आता बदलल्या, 86-90 आधीमध्ये काय झाल्या असतील त्या म्हणजे किमान 25 वर्षांनी बदलल्या गेल्या, 20 वर्षांनी बदलल्या गेल्या. म्हणजे ड्रेनेजची लाईन, स्टॉर्म वॉटरची लाईन, पाण्याची लाईन, त्याच्याने डग केलेत बघा दोन्ही बाजूने. तुम्ही आता गावात येत असता तर त्या आत्ता ह्या खूप वर्षांनी बदलल्या गेल्या. त्याला पाईपलाईन चढल्या होत्या, त्यातनं ड्रेनेजचं पाणी त्या जमिनीत मुरायचं. म्हणजे तुम्ही जर बोर गेला तर घाणेरडं पाणी लागायचं. आता ती परिस्थिती सगळी चिंचवडची बदललेली. म्हणजे अशा पद्धतीने थोडं. पण समस्या आणखी तुमच्या पवना नदीची तर दुर्गंधी इतकी प्रचंड. तुमच्या गावात तुमच्या काय पिंपरी चिंचवडचं वैभव आहे पवना नदी, पण ते पवना नदीमध्ये आता पाय ठेवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. बरोबर. भाजपने केलं काय त्याच्या बाबतीत? नाही, आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठा पवना सुधार प्रकल्प होतोय. त्यानंतर त्याचं मोठं काम आलं. त्याचं सध्या आता पिंपरी निलज परिसरामध्ये सध्या काम सुरू झालंय. आणि पवनामाईच्या जो
स्वच्छतेचा विषय आहे. पिंपळनेरला ते मुळा नदीचं काम सुरू हा, ते सुरू आहे. पवना माईचं सुद्धा प्रकल्प प्रस्तावित आहे आणि ते लवकरच सुरू होईल अशी मला आशा आहे. पवनाच्या बाबतीमध्ये. आणखीन कोणती तुमच्याकडे झोपडपट्टी आहे ना? आमच्याकडे आधुनिक समस्या तुम्हाला म्हणलं पार्किंगची आहे. दुसरी आमच्याकडे थोडीशी वाहतुकीची पण आहे, कारण चिंचवड गावामध्ये कुठलाही उत्सव असला तर पूर्ण परिसरातनं उपनगरातनं लोक खरेदीसाठी येतात, दर्शनासाठी लोक येतात. त्यामुळे साहजिक आहे तिथं थोडंसं ट्रॅफिकचा विषय होऊन जातो. पण पार्किंगची समस्या एक महत्वाची. दुसरी समस्या आमच्याकडं झोपडपट्टी आता पुनर्वसन प्रकल्प होतोय, त्याच्यामध्ये त्यांना मिळून जातील. तुमचं वेतळनगरचं JNR मध्ये पुनर्वसन झालं होतं, आता पुन्हा तिथं SRA कसं काय येतो? नाही, जेनेरूमचा प्रकल्प झाला, परंतु तरी काही झोपड्या शिल्लक होत्या ना, मग तो अर्धवट राहिला प्रकल्प. तो अर्धवटच झाला असं म्हणायला लागेल. मग त्या लोकांचा आता पुढची जी बाजू आहे तिथं होतोय आता SRA. अच्छा, SRA प्रकल्प होतोय. तुम्ही या समस्या सांगताय, समस्यांवरती सोल्युशन तुमच्याकडे काय काय? जसं तुम्ही म्हटलं ट्रॅफिकचा, मी जे तुम्हाला म्हणतो ट्रॅफिकचा विषय, त्याच्यामध्ये थोडंसं जे गावठाणात म्हणजे थेरगावला जाणारं जे ट्रॅफिक आहे लिंक वरून येणार, ते गावठाणातून थेरगाव पुलावरून जातं. ते जर चापेकर चौकातनं जर वळवलं तर गावठाणात गर्दी, म्हणजे चिंचवड एरियामध्ये तिथं त्या ठिकाणी ट्रॅफिक समस्या बऱ्यापैकी त्याला आळा बसेल. म्हणजे नदी किनारचा जो रस्ता आहे तो सरळ जायला. हा, तो जे धनेश्वराचा ब्रिज आहे ना, 10 वर्ष झालं काम चालू आहे, अजून पूर्ण नाही झालं काम पूर्ण. ती वाहतूक ते चालू आहे, तर सुरू झाली. मी तसं म्हणत नाहीये. तो समजा तिथं राहणाऱ्या स्थानिकांना वापरून दे. मी राहायला समजा असं समजूयात की मी राहायला पिंपरीत आहे किंवा मी राहायला यशोपुरम मध्ये आणि मला जायचंय थेरगावला, तर मी चापेकर चौकातनं जायच्या ऐवजी मी काय करतो, गावठाणामध्ये जातो. मग साहजिक तिथं ट्रॅफिक होणार. मग तेच जर ते वळवता आलं, बाहेरनं येणारं ट्रॅफिक जर गावच्या बाहेरनच गेलं, बायपास केला, तर तो एक समस्या सुटू शकते. दुसरं म्हटलं पार्किंगचा जो विषय, तर जो आपला जे आता सर्व ब्रिज बांधले जातं चापेकर चौकातला, त्याच्या खाली जर पार्किंग व्यवस्थित जर केलं आणि जे आमचं मोरागाव सोय समाधी मंदिरा शेजारची जी बाग आहे, 2 बाग आहेत तिथे, त्यातली जी बाजूची बाग, ह्या बाजूचा परिसर आहे, थोडस पुढे आले की जलशुद्धी बिर्लाच्या बाजूची का? नाही, तिकडे नाही, या बाजूला गावठाणातच, नदीच्या अलीकडेच. म्हणजे कुठून आपण जिजाऊ गार्डन केलंय ते, बरोबर, जिजाऊ गार्डन पासून उजव्या हाताला वळालो, थोडस पुढे आलो तर लेफ्टची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपण पार्किंग करू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये. मग त्यामुळे दर्शनाला येणारी मंडळी तिथं गाडी लावून बरोबर. जे चिंचवड गावामध्ये जी जातीचं समीकरण आहेत किंवा तिथली जी परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करता? कारण लोक सहसा काय करतात, प्रत्येक ठिकाणी उभं राहायचं असेल ना तर 50,000 मतदार आहे, त्याच्यापैकी हा मतदार इतके, हा तितका आहे. चिंचवड गावामध्ये असं म्हटलं जातं की ब्राह्मण समाजावरती अन्याय झालाय. जे तुमच्या आता प्रतिस्पर्धी किंवा तुमच्या पक्षांतर्गत जे असेल ते सर्रास सांगतात की आमच्यावर अन्याय झालाय, आता आम्हाला यावेळेस संधी मिळायला पाहिजे. नेमकं वास्तव काय? जाती समीकरण तसं पाहिलं, चिंचवड हा जो आहे भाग, हा जातीच्या आधारे कधीच मतदान करत नाही. मी तुम्हाला सांगतो की म्हणजे माझे वडील हे भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून काम करतात, चुलते काम करतात. आता मी करतो, 3री पिढी भारतीय जनता पक्षाचं काम करते. आम्ही काय जाती व्यवस्था म्हणून काम करत नाही, आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि हा पक्ष हिंदुत्ववाद्यांचा आहे म्हणून आम्ही काम करतो. तसं चिंचवडकर मतदार सुद्धा आहे ना, हा कुठली जात न बघता हा नेहमीच हिंदुत्ववादी विचारधारेला मानणारा आहे आणि तो जो हिंदुत्ववादी विचारधारेला फॉलो करतो, त्याचबरोबर जो विकास कामं देखील करतो, हा मतदार त्याच्या मागे उभा राहतो. आता जसं तुम्ही उल्लेख केलात ब्राह्मण समाजाचा, मी त्याच्याबद्दल बोलू इच्छितो की खरं तर मला म्हणजे माझ्यासाठी ब्राह्मण समाज हा माझ्यासाठी गुरुस्थानी आहे. कारण मी जो काय घडलो, मी जो वाढलो ज्यांच्यामध्ये, ते सर्व आम्ही कधी असं जात म्हणून असं नव्हताच विषय. संघ शाखा असतील किंवा माझे लहानपणाचे माझे मित्र असतील, असं कधी त्यांनी कधी विचारलं नाही, आम्ही कधी कुणाला जात विचारले नाही. पण मला आवर्जून सांगावंसं वाटेल की भारतीय जनता पार्टीचा जो निष्ठावंत मतदार आहे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थानं संस्कार पेरण्याचं जे काम करतो तो म्हणजे ब्राह्मण समाज. आणि आम्ही सगळे त्या संस्कारात वाढलो. म्हणजे मी पण जो काय आज घडलेलो आहे, मी जो पण काय आहे, तो त्या समाजाच्या आशीर्वादामुळेच आहे. त्यामुळे निश्चितच त्या समाजाचा आशीर्वाद हा आमच्या सगळ्यांना हवाच आहे आणि तो समाज नेहमी आमच्या गुरुस्थानी आहे. पण चिंचवड हा हिंदुत्ववादी आहे आणि त्यांनी किंवा तो समाज सुद्धा
जातीच्या आधारे कधी मतदान करणार नाही. नाही. तो समाज हा नेहमी जो या विचारधारेला मागे उभा राहील किंवा विकास कामं करेल त्याच्या मागे उभं जाईल असं मला वाटतं. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की तुम्ही विचारलं की मोठ्या प्रमाणात अन्याय झाला हा विषय, तर मुळात देणारे ते आहेत, म्हणजे आम्हाला तिकीट पण तेच देणार आहेत. म्हणजे आम्ही घडलो त्यांच्यामध्ये, जबाबदाऱ्या सुद्धा त्यांनीच आम्हाला दिल्या. त्याच्यामुळं ते ठरवतील ते तिथं होतं. आणि मुळात आपण त्याला ब्राह्मण समाज असं नाव न देता त्यांना आपण असंही म्हणू शकतो की बाबा की ज्यांच्यामुळे हा पक्ष उभा आहे आज संपूर्ण देशभरामध्ये, हा समाज असा आहे ना ब्राह्मण समाज की जो 1 रुपया न घेता या देशाच्या हितासाठी, या राज्याच्या हितासाठी, या शहराच्या हितासाठी योगदान करणारा हा समाज, समर्पित भावनेने काम करा. बरोबर. अनंत कोराळे मनसेचे होते, नंतर तुमचे अपर्णा डोके ह्या राष्ट्रवादीच्या होत्या, नंतर बाकी मग थोडक्यात सांगायचा हेतू असा की भाजपचं मागच्या 2017ला जे तुमचे कोण गावडे, सुरेश भोईर आणि मला 2च तुमचे आले ना, बाकी मग तुमचे आमच्याकडे आता 4 उमेदवार आले, एक आली, 2 भाजपचे आले. 4 जणांचे प्रणाम तुमचं होणार, त्याच्यामध्ये 4ही भाजपचे येणार का 2-2च परत होणार? मागच्या वेळेस आपण 4ही भाजपचे उमेदवार दिले होते. सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, माधुरी गुरव, त्यानंतर ह्या मयुरी कुलकर्णी, असे आपण 4 दिले होते. त्यातले 2 पडले आणि 2 निवडून आले. मी तुम्हाला सांगतो, मला भारतीय जनता पार्टीने संधी दिली तर ठीक आहे, नाही दिली तर मी तुम्हाला सांगतो मी मोकळाच आहे. मग 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीची निवडून आणण्यासाठी जेव्हाचं रान करणार आहोत. ज्याच्याकडे कमळ आहे तो आमचा उमेदवार आहे. माझ्या मनात असं कुठलंच नाहीये की एका विशिष्ट पॅनल निवडणार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कुणी असतील भविष्यामध्ये. आणि शिवाय सर्वे सुरू आहेत आमचे, आणि त्यामुळे सर्वेनुसार उमेदवारी मिळतील. त्याच्यानंतर चिंचवड भाजपचं पॉकेट आहे, हिंदुत्ववादी विचारधारेला मानणारं पॉकेट आहे. त्याच्यामुळे जो साहजिक आहे भारतीय जनता पार्टीचं निष्ठेनं काम करतो त्याला पार्टी संधी देईल आणि 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. राष्ट्रवादीची काही मंडळी चिंचवड गावात तुमच्याकडे येणार भाजपमध्ये? नाही, आत्ताच काय तसं सांगू शकत नाही, भविष्यात काय होईल मला माहित नाही. पण आता ते आमच्या प्रचारासाठी येतील, कारण आता आमच्याकडे उमेदवार भरपूर आहेत ना. तुमच्याकडे किती, एका जागेला किती? 2, 3, 4 किती? 5-6 उमेदवार होतो एका जागेसाठी. मग बंडखोरी होणार तुमच्याकडे? नाही होणार बंडखोरी, सगळेजण भारतीय जनता पक्षाला मानणार आहेत. मग तुमच्याकडे बंडखोरी नाही झाली तर दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारी त्यांना मिळू शकते ना. आता ते त्यांनी ठरवावं ना. परंतु मला वाटतं की जो चिंचवड गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संस्कारात वाढलाय तो कसा बंडखोरी करेल? आता ज्याचं भारतीय जनता पार्टीवरती वेगळी प्रेम आहे तोच जाईल, जो आमच्याकडे फक्त स्वार्थासाठी आलाय तो जाईल. मुळात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं चिंचवड हे एक सर्व कार्यकर्त्यांनी उभं केलेलं पॉकेट आहे. मी आता माझ्या बाबतीत सांगतो तुम्हाला, मी आता 22-23 वर्ष आली पार्टीचं काम करतो, परंतु या 22-23 वर्षामध्ये मी सातत्याने मतदार नोंदणीचे कार्यक्रम केले. मी आतापर्यंत 6-7 हजार मतदार नोंदवले असतील गेल्या 20-22 वर्षामध्ये. त्यानंतर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणं असेल, मग कुठली असेल, तुम्हाला सांगतो आधार कार्ड काढून देण्यापासून तर पॅन कार्ड काढून आहे. त्यामुळे व्यक्तिगत माझा जर मी स्वतः विचार केला तर आतापर्यंत मी किमान 25 ते 30 हजार लोकांना काही ना काहीतरी लाभ मिळवून दिलाय. त्यामुळे ते लाभार्थी अशी आपण म्हणून शेवटी कुठल्याही पक्षाचा हा मतदार कशाच्या आधारे वाढतो, त्याचा जर काहीतरी फायदा झाला असेल, बाबा त्याला काहीतरी कशातरी तो लाभार्थी असेल, या शासकीय योजनांचा त्याला लाभ मिळाला असेल तरच तो त्या पक्षाच्या मागे जाईल ना. तर अशा पद्धतीनं मी स्वतः भारतीय जनता पार्टीचे मतदार वाढवलेले आहेत की जे भारतीय जनता पक्षाला 100% मतदान करणार. संपर्कात असेल, त्याला कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ करून देण्याचं माध्यम असेल किंवा त्याचं कुठलंही कशा प्रकारचं काम असेल ते करून देणं असेल, असं जे आम्ही कामं केलीत गेल्या 22-23 वर्षामध्ये, त्या आधारावरती एक चांगला वोट बँक या पक्षाचा त्या आमच्या भागामध्ये वाढलेला आहे. मनोजजी, आत्ताच्या परिस्थितीत अजून 1-2 महिना साधारण निवडणुकीला असेल, मला जानेवारीच्या मध्यावर किंवा फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणूक होतील. आता नोव्हेंबर संपतोय, डिसेंबर जानेवारी 1.5 महिन्यात निवडणूक होतील. मनोजजींची दुसरी एक ओळख सांगायची, आताचे राज्याचे
दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्रजी फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावंत सहकारी म्हणून 2-3 चेहरे आहेत. त्यापैकी मोरेश्वर शेडगे हे एक आहे. त्याच्यामुळं उमेदवारी त्यांना मिळू शकते, त्याच्याविषयी वाद नाही. चिंचवड गावातलं अख्खच्या अख्खं भाजपचं पॅनल निवडून आणणार असं पण ते आश्वस्त करतायत. आता त्यांचा तिथला राजकीय अभ्यास असेल. भाजपची सत्ता येणार असं म्हणताय तुम्ही इथे पिंपरी चिंचवड शहरामध्ये 100% भाजप, 100% भाजप, काय बेसवर तुम्ही बोलताय? आमचा सगळ्यात मोठा बेस तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तो म्हणजे आमचा कार्यकर्ता, आमचा फील्डवरचा कार्यकर्ता. तुम्ही सगळे आवक घेऊन तुम्ही 100% करणार का तुमचे स्वतःचे किती लोक आहेत त्याच्यामध्ये? कारण राष्ट्रवादीतून सगळे तुम्ही घेणार. समजा कुणी असो, समजा जो भारतीय जनता पक्षामध्ये येईल तो आमचा कार्यकर्ताच असेल ना. अच्छा, आता एक म्हणतो आपण की कुठल्याही विचारधारेत वाढलेला एखादा कार्यकर्ता असेल, एखादा व्यक्ती असेल, त्याला आपल्यामध्ये घेऊन त्याला आपल्या विचारांचा करून आपलंसं करून त्याला भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचं काम करायला लावणं म्हणजे तो आमचा कार्यकर्ता आहे ना. जे आतापर्यंत तुमच्याकडे आले 2017 तुमची सत्ता आली, त्याचं कारण राष्ट्रवादीतले 30-40 लोक तुमच्याकडे आले म्हणून सत्ता आली, ते तुमच्याकडे काय टिकणार का? आता समजा उमेदवारी नाही मिळाली तर ते जाणार का? मी परत सांगतो, 2017 मध्ये जी सत्ता आली ना आपली, याचं सगळ्यात नंबर 1 कारण म्हणजे या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. आणि दुसरं कारण म्हणजे या त्यावेळेसचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस. देशात देवेंद्र, राज्यात नरेंद्र म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये लोकांनी ठेवलं की भारतीय जनता पार्टीच्या मागे जायचं. मोरेश्वरजी, तुम्ही देशात देवेंद्र, राज्यात नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र. तर राज्यामध्ये देवेंद्र म्हणून लोकांनी ठरवलं की आपण महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपण भाजपच्या मागे जाऊ. आणि त्याच्यामध्ये त्या लोकांच्या विचाराला, त्या विश्वासाला जर कोणी सार्थ ठरवलं असेल तर ठरवलं या शहराचे लोकनेते, दिवंगत आमदार आदरणीय लक्ष्मणराव जगताप, आदरणीय आमदार महिदादा लांडगे, त्या काळातले राज्यसभेचे खासदार अमर साबळे, त्याचबरोबर तत्कालीन सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, या सगळ्यांचा जो एकता होती, एकी होती. त्याचबरोबर आमचे दिवंगत नेते, त्या तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ बापट असतील, ह्या सगळ्यांनी जी ताकद लावली आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये विश्वास झाला, यस आता भाजप सत्ता येऊ शकते, आणि लोक आमच्या मागे आले. भाजप दुसऱ्यांदा सत्ता मिळू पाहते येते. भाजपची तयारी भरपूर आहे. त्यांनी सांगितलं की बूथ लेवल पासून तर आतापर्यंत कसे काम चालू आहे, मतदार यादीवरती काम चालू आहे, संपर्क अभियान चालू आहे. पलीकडच्या बाजूला राष्ट्रवादीमध्ये काय किंवा महाविकास आघाडीमध्ये त्या संदर्भामध्ये आपण जर असं हे ज्या पद्धतीने सांगतात तसा त्यांचा प्रोग्राम अजून काही दिसायला तयार नाही. निवडणूक आल्या पुन्हा सगळे चार्ज होतील. मोरेश्वरजी, तुम्ही सविस्तर चर्चा केली, दिलखुलास मत मांडलं, उमेदवारी मिळव. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.